हॅलो गाईज, मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिताच स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण माय इंग्लिश बुक 6 म्हणजे इयत्ता 6वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामधील 2.3 हा भाग पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. हा जो आपला चॅप्टर आहे तो थोडासा प्ले स्वरूपातला, ड्रामा स्वरूपातला, खेळ स्वरूपातला आहे. ॲन इनविजिबल बेंच. इनविजिबल बेंच म्हणजे काय? इनविजिबल म्हणजे काय तर अदृश्य. बेंच म्हणजे तुम्हाला माहीतच आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या ह्या प्लेला. हा प्ले तुम्ही वर्गातसुद्धा सादर करू शकता किंवा तुमच्यातसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने खेळू शकता. तो कसा खेळणार आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. Aman walks on stage and squats down as if he is sitting on a bench that is invisible. Aman walks on stage. मी तुम्हाला म्हणाली आत्ता की प्ले सारखा हा आहे, त्यामुळे अमन चालत येतो आहे. अँड स्क्वॅट्स डाऊन ॲज इफ ही इज सिटिंग ऑन अ बेंच. त्याने अशा प्रकारे त्याचे पाय दुमडले आहेत की जसा काही तो एखाद्या बेंचवरती बसलेला आहे. स्क्वॅट म्हणजे पाय दुमडून बसणे. कसा आहे तो बेंच तर त्यांनी सांगितलं दॅट इज इनविजिबल. कसा आहे तो तर तो अदृश्य आहे. बीना वॉक्स अप टू अमन. बीना अमनपर्यंत पोचते, बीना अमनपर्यंत येते. बीना विचारते व्हॉट आर यू डुईंग. तू काय करतो आहेस? अमनने उत्तर दिलेलं आहे आय एम सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. मी अदृश्य असणाऱ्या बेंचवरती बसलो आहे. बीना आस्क कॅन आय जॉईन यू. मी तुला जॉईन होऊ शकते का? मीही तुझ्याबरोबर इथे बसू शकते का? अमन सेज शुअर. हो, नक्कीच. अमन गेट्स अप मूव टू वन साईड. अमन उभा राहिला, थोडासा बाजूला झाला. मूव्ज ऑन वन साईड, थोडासा बाजूला झाला. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच वेन चंदा वॉक्स अप टू देम. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच. अमन आणि बीना दोघंसुद्धा बेंचवरती बसले. वेन चंदा वॉक्स अप टू देम. जेव्हा हे दोघं बसले तेव्हा चंदा त्यांच्यापर्यंत पोचले. चंदा आस्क व्हॉट आर यू डुईंग. तुम्ही काय करत आहात? पहिल्या वेळेला प्रश्न कसा होता? तू काय करत आहेस. प्रश्न तर सारखाच आहे इंग्रजीमध्ये, पण आता त्या ठिकाणी आपल्याला 2 जणं दिसत आहेत म्हणून आपण मराठीत काय म्हणणार आहोत? तुम्ही काय करत आहात? अमन अँड बीना दोघांनी सुद्धा उत्तर दिलं वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही दोघं अदृश्य असणाऱ्या बेंचवरती बसलो आहे. चंदा आस्क कॅन आय जॉईन यू. मी तुमच्याबरोबर जॉईन होऊ शकते का? मीही तुमच्याबरोबर बसू शकते का? अमन अँड बीना शुअर. हो, नक्कीच. अमन अँड बीना गेट अप मूव टू वन साईड. अमन आणि बीना गेट अप उभे राहिले. मूव टू वन साईड आणि जरा एका बाजूला झाले. ऑल 3 सिट डाऊन अगेन वेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. ऑल 3 सिट डाऊन अगेन. तिघंसुद्धा बसले. वेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. आता 2 मुलं आलेली आहेत. दिनेश आणि एकता नावाची 2 मुलं त्या तिघांपर्यंत पोचलेली आहेत. दिनेश अँड एकता आस्क व्हॉट आर यू गाईज डुईंग. तुम्ही काय करत आहात? अमन बीना अँड चंदा सेज अमन बीना अँड चंदा से वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही या अदृश्य असणाऱ्या बेंचवरती बसलो आहोत. दिनेश अँड एकता आस्क कॅन वी जॉईन यू. आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर बसू शकतो का? अमन बीना अँड चंदा से शुअर. हो, का नाही, नक्कीच. दे गेट अप मूव अ लिटिल टू वन साईड. दे गेट अप ते सगळेजण उठले. म्हणजे कोण कोण तर अमन, बीना आणि चंदा उठले.
मूव अ लिटिल टू वन साईड आणि थोडेसे एका बाजूला झाले. ऑल 5 चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. आता काय झालेलं आहे, नवीन वाक्य आलेलं आहे बघा. ऑल 5 चिल्ड्रन, सगळीच्या सगळी 5ही मुलं बसली आणि काय तयार केली, फॉर्मिंग अ लाईन, एका लाईनीमध्ये बसली. म्हणजे कोणाचा पाय पुढे कोणाचा पाय पाठीमागे असे नाही बसते, सगळे सारखे दिसायला लागले. फारुख वॉक्स ऑन स्टेज. त्यावेळेला कोण आला तिकडे, मुलगा, फारुख नावाचा मुलगा आला. फारुख आस्क, व्हॉट आर यू गाईज डुईंग. तुम्ही काय करत आहात. ऑल अदर्स म्हणजे कोण कोण हो, तर अमन, बीना, चंदा, एकता आणि कांटो मुलगा होता त्यांच्याबरोबर तो, हे सगळेजण काय म्हणाले, जस्ट सिटिंग हिअर. आम्ही सगळेजण इथे बसलो आहोत. सॉरी, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही या अदृश्य असणाऱ्या बेंचवरती सगळेजण बसलो आहोत. फारुख, नो यू आरंट. तुम्हाला नाही, तुम्ही नाही बसू शकत. पॉईंट्स, मग त्यांनी कुठेतरी एका ठिकाणी पॉईंट केला, एका ठिकाणी त्यांनी दाखवलं. काय दाखवलं, आय मूव द बेंच ओव्हर देअर. तुम्हाला नाही नाही तुम्ही बसू शकत नाही, कारण मी हा बेंच जो आहे तो त्या ठिकाणी सरकवलेला आहे. ऑल अदर्स, ओ नो, अरे बाप रे, दे ऑल फॉल डाऊन. तर तो म्हणाला की तिकडे बेंच नाहीच आहेत, म्हणून ते काय झाले, त्यांनी कुठली ॲक्शन केली, दे ऑल फॉल डाऊन. ते सगळेजण खाली पडले. दिसत आहेत तुम्हाला, खाली पडल्याची ॲक्शन आपण केलेली आहे. जेव्हा एखादी गोष्ट घडत असते त्यावेळेला सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं किंवा जशी गोष्ट घडते आहे तसं त्याच्या पुढे रिॲक्शन देणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपल्याला अदृश्य असणाऱ्या गोष्टी दृश्य आहेत असं समजून काम करणं किंवा त्या गोष्टीबद्दलचा विचार करून मग लिहिणं किंवा मग विचार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. जसं तुम्ही परीक्षेमध्ये तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका असते, उत्तरपत्रिका असते, पण त्या प्रश्नाचं उत्तर असतं का, तर नसतं. ते कुठेतरी तुमच्या बॅगेमध्ये जी वही असते त्यामध्ये लिहिलेलं असतं. मग तुम्ही ते आठवता आणि मग लिहिता. ते इनविजिबल असतं तुमच्यासाठी, तुम्हाला दिसत नसतं, पण तुम्ही ते आठवता आणि मग लिहिता. त्याचप्रकारे इथे सुद्धा केलं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ही एक्सरसाइज अशा प्रकारे कराल तेव्हा तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढेल आणि मग तुम्हाला जी प्रश्नांची उत्तर तुमच्या लक्षात राहत नाहीत किंवा तुम्ही कधीतरी वाचलेली असतात आणि आता काल वाचली नसतात किंवा तुमच्या लक्षात नसतं ते उत्तर, तर ते असं सुद्धा उत्तर तुम्हाला त्यावेळेला आठवू शकतं. म्हणून ही एक्सरसाइज करा. फारुख, हा हा. कॉमन रिॲक्शन आहे, जसं कोणी पडतं तसं आपण आपल्या तोंडामध्ये काय येतं, तर आपण सगळेजण हसतो. अमन, लेट्स डू दॅट अगेन. अमन म्हणाला, खूप मजा आली रे खेळायला, चला पुन्हा परत करूया. द फर्स्ट 5 चिल्ड्रन मूव टू वन साईड अँड देन सिट डाऊन अगेन. मग पुन्हा परत ते थोडेसे बाजूला झाले आणि 5 जणं आणि पुन्हा परत एका ठिकाणी जाऊन बसले. फारुख, व्हॉट आर यू गाईज डुईंग. मग फारुखनी पुन्हा परत त्यांना विचारलं, तुम्ही काय करत आहात. ऑल अदर्स, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही या अदृश्य असणाऱ्या बेंचवरती बसलो आहे. फारुख, नो यू आरंट. नाही तुम्ही बसू शकत नाहीत. पॉईंट्स, आय मूव द बेंच ओव्हर देअर यस्टरडे. तो म्हणाला, तुम्ही नाही बसू शकत. त्याने त्या ठिकाणी एका ठिकाणी बोट करून दाखवलं. म्हणाला, कालच मी तिकडे तो बेंच हलवला आहे. अमन सेज, बट आय मूव इट बॅक हिअर दिस मॉर्निंग. नाही, पण आजच सकाळी मी त्याला इथे ठेवला आहे. फारुख, देन इट्स ऑल राईट. ठीक आहे मग. कॅन आय जॉईन यू. मी सुद्धा तुमच्याबरोबर बसू शकतो का. अमन, शुअर. अमन म्हणाला, हो नक्कीच.
दे ऑल सिट डाऊन इन अ लाईन. ते सगळेजण एक लाईन करून बसली. आता इथे वेगळं काय आलं की बरं ठीक आहे, मग तू सकाळी आज त्याला फिरवला होतास, इथे ठेवला होतास, मग आपण त्याच्यावरती बसू शकतो. ते इम्प्रूवाईज करता आहे. त्याचप्रकारे तुम्ही शब्द लिहिलेले नाही आहेत किंवा तुम्ही इम्प्रूवाईज केलेले आहेत किंवा एखादा नवीन शब्द तुमच्या समोर येऊन गेलेला आहे, पण आता तुम्हाला तो शब्द आठवत नाही आहे, तर इम्प्रूवाईज करू शकता तुम्ही. त्यावेळेला तुमच्या टीचरनं तुम्हाला काय समजावून सांगितलं होतं हे सुद्धा आठवू शकता. फारुक, आय हॅव ॲन आयडिया. लेट्स स्टार्ट अगेन. मला आणखीन एक कल्पना सुचली आहे. चला पुन्हा परत सुरुवात करूया. फारुक, व्हॉट आर यू गाईज डुईंग? तुम्ही काय करत आहात? ऑल अदर्स, सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही या अदृश्य असणाऱ्या बेंचवरती बसलो आहोत. Farooq says, "Oh no, I had just finished painting that bench." अरे मी आत्ताच त्याच्यावरती पेंट लावला आहे. ऑल अदर्स, सगळे पटकन उठले. स्टँड अप अँड वाईप द इमॅजिनरी पेंट ऑफ देअर बॅक साईड्स. आणि त्यांनी काय केलं? वाईप द इमॅजिनरी पेंट ऑफ देअर बॅक साईड्स. जे ते बसले होते जिथे, त्या भागावरती हात लावून त्यांनी जो इमॅजिन केलेला पेंट होता तो पुसायचा प्रयत्न केला. वाईप म्हणजे आपण ती गोष्ट साफ करण्याचा प्रयत्न करतो. वाईपचा अर्थ खरा तर होतो ओला फडका घेऊन पुसणे. अमन, पण आता तो तिकडे पेंट जो होता तो ओला होता, म्हणून त्याने तो वाईप आऊट करण्याचा, हाताने पुसण्याचा प्रयत्न केल्यासारखं दाखवलं आहे. अमन, लेट्स डू दॅट अगेन. चला पुन्हा परत करूया. ऑल अदर्स, ओके. अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता सिट डाऊन ऑन द इमॅजिनरी बेंच. पुन्हा परत ते 5 जण जे होते, अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता, इमॅजिनरी बेंचवरती, अदृश्य असणाऱ्या बेंचवरती त्यांनी जो मनामध्ये ठरवलेला आहे अशा बेंचवरती बसले. फारुक गेट्स अप, वॉक्स अवे अँड कम्स बॅक अगेन. फारुक तिकडनं उठला आणि पुन्हा परत चालत चालत परत आला. कम्स बॅक अगेन. फारुक, व्हॉट आर यू गाईज डुईंग? तुम्ही काय करत आहात? ऑल अदर, सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. आता मी पुन्हा परत तुम्हाला या शब्दांचे अर्थ नाही सांगत आहे. जे नवीन वाक्य येतील ती तुम्हाला समजावून सांगते. फारुक, ओ नो, आय हॅव जस्ट फिनिश पेंटिंग दॅट बेंच. मी आत्ताच त्याच्यावरती रंग लावला होता. अमन सेज, ओ दॅट्स ओके. अच्छा ठीक आहे. वी ऑल हॅव आवर इनविजिबल पेंट सूट्स ऑन. आम्ही आहे ना सगळ्यांनी अदृश्य असणारा पेंट सूट घातला होता. पेंट सूट म्हणजे प्लॅस्टिकचं कोटिंग असणारा किंवा प्लॅस्टिकचा एखादा कोट किंवा आपण ज्याला रेनकोट म्हणतो असा काहीतरी. ऑल स्टँड अप, अनझिप द फ्रंट ऑफ देअर इमॅजिनरी सूट्स अँड स्टेप आउट. ऑल स्टँड अप, सगळेजण उभे राहिले. अनझिप द फ्रंट ऑफ देअर इमॅजिनरी सूट्स अँड स्टेप आउट. अनझिप केलं म्हणजे त्यांनी जी झिप बंद केलेली होती ती उघडली आणि तो इमॅजिनरी सूट काढून टाकला. देन दे बिगिन टू फोल्ड द इनविजिबल सूट्स. आणि मग त्यांनी काय केली? सुरुवात कशाला केली? तो जो इनविजिबल सूट होता त्याला फोल्ड करायला सुरुवात केली, त्याची घडी घातली. फारुक, आय हॅव अनदर आयडिया. मला अजून एक कल्पना सुचली आहे. वॉक्स अवे अँड कम्स बॅक अगेन. पुन्हा परत तो चालत गेला आणि परत आला. फारुक, व्हॉट आर यू गाईज डुईंग? ऑल अदर्स, वी आर मूविंग दिस इनविजिबल बेंच. आम्ही हा अदृश्य दिसणारा बेंच हलवत आहोत.
फारुक, आय हर्ड दे आर सर्विंग इनविजिबल केक्स इन दॅट हॉल देअर. त्यांनी आपल्यासाठी इनविजिबल असणारे केक त्या तिकडच्या हॉलमध्ये ठेवलेले आहे. ऑल थ्रो डाऊन द इनविजिबल बेंच अँड रन इन द डायरेक्शन ऑफ द हॉल. ऑल थ्रो डाऊन द इनविजिबल बेंच, त्यांनी तो तिकडेच टाकून दिला अदृश्य दिसणारा बेंच. अँड रन इन द डायरेक्शन ऑफ द हॉल, जिथे हॉल होता त्या दिशेमध्ये ते पळायला लागले. फारुक फॉलोज, फारुकसुद्धा त्यांच्या पाठोपाठ गेला. ही गोष्ट आणि हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ज्या मुलांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे प्रथमतः धन्यवाद. ज्या मुलांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी लवकरच सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.